तुम्हाला कधी असं वाटलंय का की भांडण झालंय, तुम्हाला माहीत आहे ते का झालं आणि काय झालं त्यामध्ये, पण भांडण संपल्यावर तेव्हा समहाव तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच चुकीचे आहात किंवा तुमचीच काहीतरी चूक झाली आहे. मग तुम्ही ते भांडण आठवता की तुम्ही रडत होता आणि त्यावेळेला दुसरे म्हणत होते ड्रामा करू नकोस. तुम्ही काही जुन्या आठवणी सांगत होतात, त्यावेळेला ते दुसरे म्हणत होते असं कधी झालंच नाही. किंवा तुम्ही काही तक्रार करत होता, त्यावेळेला ते म्हणाले तुला कधीच कोणाला खुश ठेवता येत नाही. आणि मग तुम्ही स्वतःलाच विचारायला लागता मी खरंच चुकीचं आहे का? आणि तुम्हाला जर हे ओळखीचं वाटत असेल तर ह्या सगळ्या प्रकाराला गॅस लाइटिंग म्हणतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे गॅस लाइटिंग म्हणजे नक्की काय, ते कसं ओळखायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातून कसं बाहेर पडायचं. शेवटपर्यंत राहा. गॅस लाइटिंग या शब्दाचा इतिहास जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला एक्झॅक्टली समजेल हा शब्द का अशा प्रकाराला वापरतात. 1944 साली गॅसलाइट नावाचा चित्रपट हॉलिवूडमध्ये बनवला होता. हा चित्रपट एका अशा स्त्रीची कथा आहे ज्यामध्ये तिचा पती हळूहळू मानसिकदृष्ट्या तिला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो तुझी संपत्ती मिळवू शकेल. तो घरातील गॅसचे दिवे म्हणजेच गॅस लाईट मंद करतो आणि काही वस्तू लपवून तिला असं भासवतो की तिला वेगवेगळे भास होत आहेत, ज्यामुळे ती स्वतःच्या मानसिक स्थिराची शंका घेऊ लागते. गॅस लाइटिंग म्हणजे कुणी कुणाला मारत नाही, ते तुमच्या मनाला मारतात. गॅस लाइटिंग म्हणजे जेव्हा कुणी जाणून बुजून किंवा सवयीने तुमची रियालिटी बदलण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या आठवणी खोट्या ठरवतात, तुमच्या इमोशन्सला ओव्हर रिॲक्शन्स म्हणतात, तुमच्या परसेप्शनला चुकीचं आहे असं सांगतात, इतकं की शेवटी तुम्हालाच वाटायला लागतं मी वेडा किंवा मी वेडी आहे का? आता गॅस लाइटिंग हा प्रकार जर आहे तर त्याच्यामध्ये कोणी गॅस लाइटर तर असणारच ना. गॅस लाइटर काय म्हणतात ही 6 वाक्य तुम्ही कधी ना कधीतरी ऐकली असतीलच. असं कधी झालंच नाही, तुला कन्फ्यूज होतंय, तुम्हाला आठवतंय पण ते नाकारतात. तुमची मेमरी खोटी नाही, ते तुमची मेमरी खोटी ठरवत आहेत. फरक समजा. वाक्य दुसरं, तू खूप सेन्सिटिव्ह आहेस, एवढ्या छोट्या गोष्टीवर कशाला रडायचं? तुम्ही हर्ट झालाय हे खरं आहे, अगदी खरं आहे. मग तुमच्या फिलिंग्सला साईज कशी असेल, छोटी की मोठी? दुखणं हे दुखणंच असतं, मोठं असो किंवा लहान असो. वाक्य तिसरं, तू नेहमीच ओव्हर रिॲक्ट करतेस किंवा करतोस, हे सगळ्यांना माहीत आहे. हा जो शब्द आहे सगळ्यांना माहीत आहे, हे एक वेपन आहे. जेव्हा ते सगळे बोलतात ते तुम्हाला एकटं पाडतात, सगळ्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलंय असं वाटतं. हे खोटं आहे आणि हे खोटंच असतं. वाक्य चौथं, तू माझ्यासाठी काहीच करत नाही, मी इतकं करतो किंवा मी इतकं करते, तुला कधीच हे दिसत नाही. हे वाक्य सगळ्यात डेंजरस आहे, कारण हे गिल्ट ट्रिपिंग आणि गॅस लाइटिंग एकत्र आहे. ही अशी लोक तुमच्या व्हॅलिड कन्सर्न्सला, तुमच्या प्रश्नांना, त्यांचा त्याग, त्यांचं सॅक्रिफाईस, त्यांच्या स्टोरीने दाबून टाकतात. तुमच्या प्रश्नांना कधीच उत्तर मिळत नाही आणि हे तुम्ही पण विसरून जाता की तुम्ही हा कधी प्रश्न विचारला होता. वाक्य पाचवं, तू नेहमीच अशी असते किंवा तू नेहमीच असा असतो, तुझं चेंज होणं शक्य नाही. या वाक्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे नेहमीच. कुणीही तुमची नेहमीची स्टोरी सांगू शकत नाही, तुम्ही तुमची स्टोरी स्वतः लिहिता. वाक्य 6वं, तू माझ्यावर प्रेम करत असशील तर असे प्रश्न विचारायला नको होतेस. हा सगळ्यात मोठा टाइम बॉम्ब आहे. प्रेम म्हणजे प्रश्न न विचारणं नाही, प्रेम म्हणजे उत्तर देण्याची तयारी असणं. गॅस लाइटिंग कोण करतं आणि का? बहुतेकदा ही अशी लोक करतात की ज्यांना स्वतःच्या आयुष्यातलं कंट्रोल हरवण्यापासून घाबरतात, ती लोक करतात. ज्यांना ॲडमिट करता येत नाही की ते चुकले आहेत, ते करतात. आणि ज्यांना तुमची पॉवर कमी केल्याशिवाय स्वतःला स्ट्रॉंग वाटत नाहीत, ही अशी लोक गॅस लाइटिंग करतात. गॅस लाइटर म्हणजे ती व्यक्ती
त्यांना नेहमीच वाटतं की ते चुकीचे नसतात, पण बहुतेक वेळा चूक त्यांचीच असते. ते कधीच ॲडमिट करत नाहीत. आणि या उलट ते समोरच्या व्यक्तीला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि बहुतेक वेळा ते त्यामध्ये यशस्वी होतात. आणि हे गॅसलाइटिंग कुठे कुठे होऊ शकतं. घरात होतं, ऑफिसमध्ये होतं आणि फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा होतं. गॅसलाइटिंगला कुठलंही नातं वर्ज नाही. गॅसलाइटिंग होतंय हे ओळखायचं कसं? त्यातल्या 5 खुणा सांगतो. तुम्ही सतत अपॉलॉजी देत असता. का देता ते माहीत नाही, पण तुमच्या ओठांवर सारखं माझं चुकलंय, आय एम सॉरी असतं, पण अगेन का बोलताय तुम्हाला कळत नसतं. खूण दुसरी, तुम्ही साध्या साध्या आणि छोट्या छोट्या डिसिजनसाठी पण परमिशन मागता. तुमचं मन तुम्हाला सांगतं त्या परमिशनशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. खूण तिसरी, तुम्हाला स्वतःच्या मेमरीजवर विश्वास ठेवणं कठीण होते. जे समोरचे सांगतात तेच खरं आहे हा विश्वास बसतो. खूण चौथी, तुम्ही त्या व्यक्तीसमोर काय बोलायचं हे आधीच प्लॅन करता, चूक होऊ नये म्हणून तुम्ही ऑलरेडी टेन्शनमध्ये असता आणि त्या टेन्शनमध्ये बहुतेक वेळेला तुमच्याकडून चूक होऊ शकते. खूण पाचवी, त्या व्यक्तीच्या संबंधात येण्याच्या अगोदर तुम्ही जे होता हे तुम्हाला कधीच आठवत नाही. हे सगळ्यात मोठं साईन आहे जेव्हा तुम्ही तुम्हालाच विसरता. आता मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतो. त्या तुम्ही आयडियाज म्हणा, ट्रिक्स म्हणा, तुम्हाला हवे ते म्हणा, पण तुम्ही गॅसलाइटिंग या प्रकारामधून कसं स्वतःला वाचवू शकता. पहिली गोष्ट, डॉक्युमेंट करा, लिहून ठेवा. जेव्हा कुठली घटना होते त्याच दिवशी लिहा, तारीख लिहा, काय झालं हे लिहा, काय बोललो ते पण लिहून ठेवा आणि मेन म्हणजे तुम्हाला काय वाटलं. गॅसलाइटर कधीतरी इन फ्युचरमध्ये सांगेल असं झालंच नाही, त्यावेळी तुमच्याकडे लिखित पुरावा आहे. गोष्ट दुसरी, तुमच्या रियालिटीला कोणीतरी विटनेस बनवा. एखाद्या ट्रस्टेड व्यक्तीला सांगा. अशा व्यक्तीला सांगा की तुमची सिच्युएशनला कधीही मॅन्युप्युलेट करणार नाही. तुमचा विश्वास असला पाहिजे. तुमच्या रियालिटीला विटनेस हवा असतो, एक साक्षीदार हवा असतो. जनरली गॅस लाइटिंग आणि गॅस लाइटर हे आयसोलेशनमध्ये जगतात. त्यांना कुणी डिस्टर्ब केलेलं नसतं, कारण कोणी डिस्टर्ब केलं त्यांचा गेम किंवा त्यांचा प्लॅन फसण्याची शक्यता असते. 3, त्यांच्या एक्सप्लेनेशनवर नाही, तुमच्या फिलिंग्सवर ट्रस्ट करा. कॉन्फिडंट बना. ते काय म्हणाले त्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे सत्य आहे आणि ते सत्य तुम्ही कधीही नाकारणार नाही किंवा दुसऱ्यालाही नाकारता येणार नाही. तुमचे फिलिंग्स, तुमचा इमोशन्स हा तुमचा डेटा आहे. तुम्हाला ते यूज करता आलं पाहिजे आणि कुठल्या इन्सिडेंटमध्ये कधी यूज करायचं ते हळूहळू शिकलं पाहिजे. 4, प्रोफेशनल मदत घ्या. गॅस लाइटिंगचे सायकोलॉजिकल इफेक्ट्स होऊ शकतात, ज्याचं रूपांतर पुढे जाऊन डिप्रेशन किंवा आणखी मानसिक रोगांवर होऊ शकतं. त्याच्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर प्रोफेशनल मदत घ्या. आणि शेवटी हे लक्षात ठेवा, गॅस लाइटिंग तुमची चूक नाही, हे त्यांचं मॅनिप्युलेशन आहे, तुमचं वीकनेस नाही. तुमच्या मेमरीज, तुमच्या फिलिंग्स, तुमची रियालिटी, तुमची परवानगी न घेता कुणीही इनव्हॅलिड करू शकत नाही किंवा कुणीही बदलू शकत नाही. जेव्हा तुम्ही कन्फ्यूज होता तर तुम्ही वीक आहात हे लक्षण नाही, उलट त्यांनी तुम्हाला कन्फ्यूज करण्यात यश मिळवलंय, ही त्यांची पॉवर आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला कन्फ्यूज करणारा व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त पॉवरफुल नाही, तो फक्त आधी आला आहे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये फक्त एवढं सांगा, हे माझ्यासोबत झालंय. थँक्यू.